नमस्कार, ड्रीम स्टडी या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण सामाजिक शास्त्राचे काही प्रश्न बघणार आहोत, जी की 16 जानेवारी 2016 रोजी टी ई टीची प्रश्नपत्रिका आपल्याकडे आहे. म्हणजे सुरुवातीचे 10 प्रश्न आहेत, त्याचा व्हिडिओ तर मी बनवलेला आहे. अगोदरची जी प्रश्न आहेत ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. त्याच्या पुढची जी 10 प्रश्न आहेत ते आपण बघणार आहोत. बघा, प्राचीन काळी अरब होते तर 4 पर्याय आहेत: निसर्गपूजक, चिन्हपूजक, व्यक्तिपूजक, प्राणीपूजक. तर प्राचीन काळी जे अरब होते ते निसर्गपूजक होते. पर्याय क्रमांक 1 आपलं बरोबर उत्तर. पुढचा प्रश्न बघा, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ ही शासन व्यवस्थेची क्षेत्रे स्वतंत्र हवीत, त्या योगे समाजात स्वातंत्र्य, समता, जीवित व वित्ताची हमी निर्माण होईल, हा सिद्धांत आहे. तर हा सत्ता विभाजनाचा सिद्धांत आहे. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 1, सत्ता विभाजनाचा. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. आता ह्या 4 पर्यायामध्ये चुकीची जोडी कोणती आहे ती आपल्याला ओळखायची आहे. तर बघा, चुकीची जोडी पर्याय क्रमांक 4, म्यानमार पोर्तुगीज वसाहत. उगवत्या सूर्याचा देश असे वर्णन कोणत्या देशाचे केले जाते? तर आपल्या सगळ्यांना याचं उत्तर माहितीच आहे की जपान या देशाचे वर्णन केले जाते. नंतरचा प्रश्न बघा, डी प्रेस क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना यांनी केली? तर कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पर्याय क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, हुतात्मा स्मारक येथे आहे? तर मुंबई येथे आहे. पर्याय क्रमांक 1. यमुना पर्यटन या मराठीतील पहिल्या कादंबरीचे लेखक बाबा पदमनजी आहेत. पर्याय क्रमांक 4 आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, विल्यम फ्रिशगिन या संशोधकाने चलचित्रण करणाऱ्या कॅमेराचा शोध लावला? तर ब्रिटिश संशोधकाने कॅमेराचा शोध लावला. पर्याय क्रमांक 1 आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, गुजरातमधील विजयानिमित्त फतेपूर सिक्री येथे बुलंद दरवाजा याने बांधला? तर अकबर याने बुलंद दरवाजा बांधला. पर्याय क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर आहे. आणि आपला शेवटचा प्रश्न आहे, पामपई हे संस्कृतीतील ठिकाण युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते? तर बरोबर उत्तर रोमन. पर्याय क्रमांक 1 रोमन आपलं बरोबर उत्तर आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा, जेणेकरून मी आणखीन काही व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील असा प्रयत्न करेल. तोपर्यंत धन्यवाद.